ओम नमो भगवते वासुदेवाय। हे मनोरथ पूर्ण होणं हे सर्वथा असंभव असतं, अशक्य असतं. असे सुद्धा मनोरथ घेऊन भरत महाराज ह्या मृगशावकाच्या वासनेत अडकले आणि त्या वासनेत अडकल्यामुळं भगवत आराधनरूप असं आपलं जे कर्तव्य होतं, योगानुष्ठान होतं, ते सुटलं. एरवी त्यांनी जो संन्यास घेतला होता, राज्यपाठ सोडलेला होता, तो ह्याच कारणासाठी सोडला होता की मोक्ष मार्गामध्ये आपली म्हणून म्हटली जाणारी सगळी मंडळी, बायको, मुला, बाकी आपलं स्वकीय, हे विघ्नरूप ठरतात. तेव्हा आपल्याला जर भगवंताची आराधना करायची असेल तर या सगळ्यांचा आपल्याला त्याग करायला पाहिजे. अशा भावनेने ते भरत महाराज बाजूला झाले. तेच भरत महाराज ह्या एका मृगशावकाच्या मोहात सापडले, त्याच्यात आसक्त झाले. माझ्याशिवाय त्याचं कोणी नाही अशा प्रकारचा अहंकार जागृत झाला. त्या मृगशावकाबद्दल इतकी ममता दाटून आली की आपलं नेहमीचं नित्यकर्म सोडून सुद्धा ते त्याची सगळ्या प्रकारे काळजी घ्यायला लागले. आणि असं करता करता आत्मस्वरूपातही त्यांना विस्मरण झालं आणि काळाच्या ओघात जे टळणं अशक्य असतं असा तो प्रबल वेगशाली कराल काल उंदराच्या वेळात जसा एखादा साप शिरावा त्याप्रमाणे त्यांच्या समोर उपस्थित झाला. समोर मृगशावक आहे, ते ह्यांच्याकडे बघताय. एखादा मुलगा आपल्या मरणासन्न पित्याकडे दुःखाने व्याकुळ झाल्यानंतर जसा बघतो तसं ते पिल्लू बघत होतं. आणि बघता बघता भरत महाराजांचं चित्त त्या मृगामध्येच अडकलं आणि एकाच क्षणी ते मृगशावक आणि भरत महाराज या दोघांचं शरीर सुटलं. शरीर सुटलं आणि त्याच्यानंतर अंते मतिस्था गती या न्यायानं महाराज भरत अन्य सामान्य पुरुषांच्या प्रमाणे दुसऱ्या मृग शरीरामध्येच प्रवेश झाले, त्यांना मृगयोनी लाभली. पण अलीकडचे जी काही साधना केलेली होती, जी उपासना केली होती, जे तपाचरण केलेलं होतं, त्याचा परिणाम म्हणून, त्याचा परिपाक म्हणून त्यांना पूर्वजन्माची स्मृती सुद्धा होते. ज्यांना पूर्वजन्माचं स्मरण आहे त्यांना जाती स्मर असं म्हणतात. एका गोष्टीमुळं आतापर्यंत केलेलं सगळं तपाचरण, सगळी आराधना, सगळी भक्ती ही बाजूला पडली आणि मृगयोनी स्वीकारावी लागली. मृगयोनीत गेल्यानंतर मात्र मन तेच असल्यामुळं ते विचार करायला लागले की किती खेदाची गोष्ट आहे की मी स्वतः एवढा संयमशील होतो, महानुभावांच्या मार्गानं चाललेलो होतो, पण ह्या एका मृगशावकाच्या मोहात पडून मी पतित झालो. बाकी सगळ्यांचा अत्यंत धैर्यशील वृत्तीनं त्याग करून सुद्धा एकांतात आणि पवित्र अशा वनाचा आश्रय करून राहिलो. पण ह्या एका मृगशावकाच्या मोहामुळं सर्व भूतात्मा भगवान श्री वासुदेव त्यांचं नित्य निरंतर गुणश्रवण करत असताना, त्याचं मनन संकीर्तन करत असताना हे सगळं ह्या मोहामुळं बाजूला पडलं. आणि एखाद्या सामान्य अज्ञानी माणसासारखा मी माझ्या त्या सन्मार्गापासून च्युत झालो. मनात हा विचार
त्या मृगयोनीत असताना महाराज भरतांच्या ठिकाणी प्रबळ होत गेला आणि वैराग्य जागृत झालं, ते बळावलं. पुढे त्यांनी आपली त्या जन्मातली मृगी माता तिचाही त्याग केला आणि ज्या पर्वताच्या परिसरात ते जन्माला आले होते ते त्या कालंजर पर्वता तिथून निघून शांत स्वभाव असलेल्या मुनींचं अत्यंत प्रिय असलेलं असं ते शालग्राम तीर्थ गंडकी नदीच्या तीरावरचं त्या पुलस्त्य आणि पुलहाश्रमामध्ये ते आले. तिथे राहून सुद्धा त्यांनी ही मृगयोनी आता कधी सुटेल याची वाट बघितली. देह हा सोडायचा नसतो, तो सुटायचा असतो. जर देह सोडायचा प्रयत्न केला तर तो देह पुन्हा आपल्या मनात राहतो. पण एकदा देह सुटला की जे सुटलं ते पुन्हा मनात येत नाही. आणि म्हणून देह सुटण्याची वाट बघत असताना एकांतात राहावं, सुखी पानं किंवा सुख गवत खावं आणि कुठल्या तरी झुडपामध्ये आपलं प्रारब्ध कधी संपताय, मृगयोनीतलं जे देहाचं प्रारब्ध आहे ते कधी संपताय ह्याची वाट बघावी. असं करता करता आपल्या शरीराचा अर्धा भाग त्यांनी गंडकी नदीच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवला आणि एका क्षणी त्यांचं मृग शरीर सुटलं. शुक महामुनी राजा परीक्षिताला सांगतायत, राजा मृगयोनी सुटली आणि त्याच्यानंतर पूर्वीचं जे तपाचरण वगैरे होतं त्याचा प्रभाव म्हणून महाराज भरतांना अंगिरस गोत्रामध्ये एका ब्राह्मणाच्या पोटी जन्म मिळाला. शम दम तप स्वाध्याय वेदाध्ययन त्याग, अतिथींना वगैरे अन्नदान करणं, संतोष, तितिक्षा, विनय, विद्या, जे काही आपण वाट्याला आलेलं कर्म करू त्याबद्दलचं सगळं ज्ञान, अनसूया, दुसऱ्यांबद्दल कुठल्याही प्रकारे असूया न बाळगणं किंवा दुसऱ्यांमध्ये दोष न पाहणं, आत्मज्ञान, आपल्या ठिकाणी असलेल्या आत्म्याचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व याचं ज्ञान आणि आनंद, आपली कर्तव्य पूर्णतः पार पडल्यानंतर मिळणारा जे समाधान, जो आनंद आहे, अशा सगळ्या गुणांनी संपन्न अशा या ब्राह्मण कुळात त्यांना जन्म मिळाला. आणि त्या ब्राह्मण पित्याची पत्नी म्हणजे ह्यांची आई सुद्धा त्यांच्यासारखीच विद्या, शील, आचार, रूप, उदारता इत्यादी गुणांनी युक्त होती. ही जी मोठी स्त्री होती, मोठी पत्नी होती, पहिली पत्नी होती, तिला 9 मुलगे झाले. आणि त्या ब्राह्मणाची जी धाकटी पत्नी होती, छोटी पत्नी होती, तिला एकदमच एक मुलगा आणि एक मुलगी झाली. त्यातला जो मुलगा होता तो मुलगा म्हणजेच हे महाराज भरत होते. जन्माला आल्याबरोबर आपण मृगयोनीत का आलो आणि त्याच्या आधी आपण कोण होतो ह्याचं पूर्ण स्मरण भरत महाराजांना असल्यामुळं ह्या पुढचा जीवनकाल आपण कसा व्यतीत करायचा याच्याबद्दल त्यांच्या मनात निश्चित अशी एक कल्पना होती. ती काय होती पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.